हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॉफी आणि बरंच काही. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे, ज्यामध्ये मी माझं मॉर्निंग रुटीन दाखवते आहे. 10 वाजता मी माझ्या कामांना सुरुवात करत आहे. सकाळचं ब्रेकफास्ट आणि देवपूजा झालेली आहे. आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि जेवणात बनत आहे वरण भात आणि पनीरची भाजी, असा साधाच बेत आहे. आणि ब्रेकफास्ट करत असतानाच मी तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ त्यामध्ये मिक्स करून त्याला जरा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं होतं, म्हणजे डाळ लगेच शिजते. आणि आता मी डाळीचा कुकर लावून घेते आहे आणि चवीपुरतं त्यामध्ये मीठ पण टाकणार आहे. जोपर्यंत कुकर होतोय, कुकरच्या 3 शिट्या मी करून घेणार, तोपर्यंत मी जी सकाळच्या नाश्त्याची भांडी आहेत ती मी क्लीन करून घेणार आहे, म्हणजे किचनमध्ये ओट्यावर पसारा नको दिसायला. आणि मैत्रिणींनो, आपल्या चॅनलबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते, की या चॅनलच्या माध्यमातून आपण खूप गप्पा मारणार आहोत. मला खरंच हा चॅनल स्टार्ट करण्याच्या मागे माझा मुख्य उद्देश हाच आहे, की मला खूप बोलायचं आहे, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आपण आपल्या आयुष्यातले अनुभव एकमेकांशी शेअर करूया, गप्पा-गोष्टी करूया आणि त्याचबरोबर मी माझी दिनचर्या म्हणजेच जे डेली व्लॉग्स असतात, ते देखील तुमच्याशी शेअर करणार आहे. कधीतरी ट्रॅव्हल व्लॉग्स देखील असणार आहेत आपल्या चॅनलवर आणि काही माझ्या आयुष्याचे अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करेन. त्याचबरोबर छान-छान रेसिपीज देखील असणार आहेत. म्हणजेच काय, तर एकंदरीत चॅनलच्या नावाप्रमाणेच तुम्हाला इथे कॉफी आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. एकंदरीत ओव्हरऑल सगळं कंटेंट ह्यामध्ये एकाच चॅनलमध्ये तुम्हाला ऐकायला, बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे. आणि जर तुम्हाला या प्रकारचे व्लॉग्स, या प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील, गप्पा मारायला आवडत असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच ग्रो होऊ देत यूट्यूबवरती, हीच अपेक्षा करते. माझा चॅनल नवीन असल्यामुळे साहजिकच आहे, व्हिडिओ बनवताना काही ना काहीतरी चुका होणारच. तर तुमच्याकडून जे पण काही सजेशन्स असतील, काही नवीन आयडियाज असतील, तर त्या ऑलवेज वेलकम असणार आहेत. तर आता तुमच्याशी बोलता बोलता डाळीचा कुकर झालेला आहे, तो मी साईडला केला आहे आणि आता मी भात कुकरमध्ये बनवून घेते आहे. ॲक्च्युली या दोन्ही कुकरचं ना झाकण एकच आहे, त्यामुळे मला एकामागून एक असं करावं लागतं आणि भांडी पण माझी क्लीन करून झालेली आहेत. आणि मैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तुमच्या घरी गुरुपौर्णिमा कशी साजरी करता, काय करता त्या दिवशी, तुमचे अनुभव मला ऐकायला आवडतील. मला असं वाटतं, की आज आपण जे काही आहोत, ज्या पण स्थानावर आपण आपल्या आयुष्यामध्ये आहोत, ते आपल्या गुरूंमुळेच असतो. आपले आई-वडील, आपले शिक्षक, आपल्या घरातील इतर वडीलधारी मंडळी, आपले आध्यात्मिक गुरु असतात. नाहीतर अगदी आपल्या आयुष्यातील अशी कोणीतरी व्यक्ती असते, जिचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव असतो. आपल्या विचारांवर त्या व्यक्तीचा प्रभाव असतो. तर ती व्यक्ती पण आपल्या आयुष्यात एक गुरुच असते. कारण आपण त्यांचे विचार फॉलो करत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या आयुष्यातले काही निर्णय घेत असतो. कळत नकळत आपल्या आसपास असे बरेच व्यक्ती असतात, जे की आपलं आयुष्य जे आहे ना, ते कसं चालावं किंवा कसं घडावं याबद्दल आपल्याला मार्गदर्शनच करत असतात. आता जरुरी नाही की ते प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह वेमध्येच असेल. मला वाटतं काही निगेटिव्ह गोष्टी पण ज्या आपल्या आसपास घडतात, त्या पण एक प्रकारे आपल्याला काही ना काही अनुभवच देत असतात, काहीतरी शिकवतच असतात. तुमच्या आयुष्यामध्ये ज्यांनी पण पॉझिटिव्ह प्रभाव टाकलेला आहे तुमच्यावर, तर आजचा दिवस त्या सर्वांना आपल्या आयुष्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद करण्याचा आहे. मी जेव्हा विचार करते ना, की आपण लहानाचे मोठे झालो, एक खूप मोठा टाईम गेलेला असतो. आपण कोणाला तरी ॲज अ गुरु फॉलो करत असतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं आयुष्य पुढे चालत असतो आणि आज आपण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांचे गुरु या पदावर विराजमान झालेले आहोत. म्हणजे आपली मुलं आपल्याकडे
आपण त्यांचे गुरु आहोत या दृष्टिकोनातून बघत असतात. तर ही खूप एक मोठी जबाबदारी आपल्यावर असते ॲज अ पॅरेंट्स असं मला वाटतं. कारण एक पॅरेंट्स म्हणून आपणच त्यांचे आदर्श असतो. प्रत्येक पाऊल आपल्याला जपून विचार करून टाकावं लागतं. आपण जे पण करणार आहोत त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या मुलांवर होणार असतो. त्यामुळे माझ्या मते तरी ही खूप एक मोठी जबाबदारी आहे पॅरेंट्स असणं ही सुद्धा. कारण आपणच जर कुठे काही चुकलो ना, तर आपली पुढची पिढी पण चुकणार आहे. जे पण आपण करणार ते आपल्याला नीट विचार करून करायचं आहे. बरं, तुमच्या आयुष्यामध्ये अशी कोण व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही गुरु मानता किंवा ज्यांनी तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुमचे विचार बदलले आहेत? मला हे कमेंटमध्ये जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुमचे अनुभव काय आहेत या विषयावर. तुमच्याशी बोलता बोलता इथे वर्णाला फोडणी देऊन झालेली आहे. आणि आता अचानकच मला हे असं एक रिअलाईज झालं की माझ्याबरोबर काय गंमत झाली आहे माहिती आहे का? या टोपाचं ना तळ जरासा पातळ आहे, म्हणजे हे टोप काय जाड तळाचं नाही आहे. त्यामुळे ती जी फोडणी आहे ना ती ऑलमोस्ट एकदम अशी खमंग खरपूस अशी झालेली आहे. तुम्ही बघितलं असेल की ते जे जिरं आहे ना ते जरा असं ब्लॅक कलरचं आणि लसूण एकदम ब्राऊन कलरची. तर ही सेम पद्धत ना माझ्या आईची होती. ती अशीच फोडणी करायची वरण आमटी ह्याच्यासाठी. तर ते कसं आज अचानक असं गुरूंबद्दल बोलताना माझ्या मनात ती होती कुठेतरी आणि ते अचानक झालं आहे माझ्याकडनं. असो. तर या विषयावर नक्कीच येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये आपण डिटेलमध्ये बोलूया. मला आवडेल शेअर करायला. आणि आता वरण झाल्यानंतर मी इथे भाजी बनवते आहे, पनीरची भाजी. ॲक्च्युली ह्या पनीरमध्ये ना मी थोडं मेथी पण ॲड करते. म्हणजे एकंदरीत ते पनीर मेथी मलाई असतं ना त्याचं शॉर्टकट व्हर्जन तुम्ही म्हणू शकता. एकदम असं ऑथेंटिक रेसिपी मी फॉलो नाही करत आहे. अगदी साधं घरगुती शॉर्टकटमध्ये जसं आपण बनवतो ना तसं मी बनवते आहे. नाहीतर ही रेसिपी जर बघायला गेलं ना तर त्याच्यामध्ये जरा काजू वगैरे छान फिरवून मिक्सरला त्याची पेस्ट घातली आणि टोमॅटोची पेस्ट घातली तर खूप छान ती ग्रेव्ही दाटसर अशी मिळून येते. पण मी अगदीच साध्या पद्धतीने करते. म्हणजे कांदा पण मी बारीकच चिरून असं नुसतं दही त्यामध्ये बघा आता मी घालते आहे 2 ते 3 चमचे. म्हणजे तुम्हाला जर रेसिपीज बघण्यामध्ये पण इंटरेस्ट असेल तर मी त्यासुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला सांगेनच नक्कीच. आणि आता मी ह्यामध्ये दही घातलेलं आहे आणि बारीक गॅस ठेवून त्याला चांगलं छानपैकी आपण मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे दही फुटणार नाही. दही मिसळून झाल्यावर आपण आपले घरगुती मसाले यामध्ये मिसळणार आहोत. पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि जिरे पावडर आणि 1 चमचा 1 ते सव्वा चमचा मी इथे धणे पावडर टाकते आहे. आणि आपलं घरचं जे पण तुम्ही लाल तिखट वापरत असणार ते इथे 1 चमचाभर मी टाकते आहे. ॲक्च्युली मी कांदा लसूण मसाला वापरते आहे, तो 1 चमचा टाकते आहे. आणि मसाले टाकल्यानंतर ना आपण याला खूप छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं हे एकजीव झालं पाहिजे. यातून जरा तेल सुटू द्यायचं आहे. मसाले चांगले शिजलेत ना की मग त्यामध्ये आपण मेथी ॲड करायची. बघा आता तुम्ही बघू शकता हे खूप छान मिळून आलेलं आहे. आणि आता ह्यामध्ये मेथी टाकते. इथे एक जेवढी मेथी घेतली होती आणि त्याची नुसती नुसती पानंच मी घेतली होती. असं काही देठं वगैरे घेतली नाही, त्यामुळे ती काही मी कापून घेतलेली नाही आहे. जसं तोडलं होतं तसंच मी त्यामध्ये ॲड करते. ह्याला पण हार्डली 2 मिनिट आपण मीडियम फ्लेमवरती या ग्रेव्हीमध्ये मिसळून घेणार आहोत. पानं जरा सॉफ्ट झाली ना की मग आपण त्यामध्ये पनीर ॲड करायचं. इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ना तुम्ही थोडे एक 5-6 काजू आणि 1 ते दीड टमॅटो किंवा 2 टमॅटो याची मिक्सरला जर ग्रेव्ही करून घेतलात ना तर ह्या भाजीला खूप छान दाटसरपणा येतो, एक छान ग्रेव्ही बनते. आणि आता पनीर टाकल्यावर आपण त्याला छान मसाल्यांमध्ये परतून घेणार आहोत.
पनीर परतून घेतल्यावर मी यामध्ये अगदी अर्धा कप एवढंच पाणी टाकते. जास्त पाणी, जास्त रस्सावाली भाजी मला बनवायची नाही आहे. आता थोडंसं पाणी घालून मी एकदा चांगलं मिसळून याला झाकण लावून फक्त 5 मिनिटासाठी जरा शिजवणार आहे. आणि तुमच्या घरी आज काय मेन्यू बनतोय हे मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा हा. आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत, तर फिनिशिंगसाठी ना बघा मी झाकण काढून ह्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहे. म्हणजे मेथी तर आपण फ्रेशवाली टाकलीच आहे, पण ती जी ड्राईड कसुरी मेथी असते ना, त्याने पण एक असं छानसं असं मेथीची स्ट्रॉंग टेस्ट आपल्याला येते. आणि थोडंसं एक 2 ते 3 चमचे एवढं फ्रेश क्रीम, मी अमूलचं इथे फ्रेश क्रीम वापरत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घरामध्ये जर दुधाची साई असेल ती पण तुम्ही वापरू शकता. आणि हे सगळं ना गॅस बंद करायच्या अगदी 2 मिनिटं आधीच आपण टाकायचं आहे यामध्ये. छान असं मंद आचेवर हे मिसळून घ्यायचं. मग ही भाजी खूप खूप टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कळवा तुमचं काय अभिप्राय आहे त्याबद्दल. तर ही अगदी साधी घरगुती पद्धतीची माझी पनीर मेथी मलाई बनवून तयार आहे. ही काही अगदी रेस्टॉरंट स्टाईल वगैरे नाही आहे, त्याचा लूक पण तसा नाही आहे, पण टेस्ट एकदम भन्नाट आहे त्याची. आणि इथे मी ताट भरून तयार केलं आहे. वरण भात, त्यावरती थोडंसं तूप मी टाकते आहे, कारण तुपाशिवाय तर वरण भाताची चवच नाही लागणार. आणि आपली पनीर मेथी मलाईची भाजी जी घरगुती पद्धतीने आपण केली आहे. आणि गोडासाठी मी आज मँगोचा श्रीखंड ठेवलेला आहे. घरात काही बनवलेलं नाही आहे, कारण इतकं जास्त गोड आमच्या घरी नाही खाल्लं जात. बनवलं की मग ते उरतंच ते. त्यामुळे बघा, हे आजचं माझा मेनू हा असा आहे, साधा सरळ सोप्पा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. रेसिपी आवडल्या असतील तर त्या फॉलो करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.